तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आज जवळपास सगळ्यांकडे उद्यापन असते। माझंही आज उद्यापन आहे। खरं तर सकाळपासून म्हणजे मी आत्ता खरं तर 4 वाजलेत, मी अजून पूजा मांडलेली नाही कारण माझी नाईट शिफ्ट चालू होती आणि घरी यायला मला 9:30-10 वाजतात। आज पण सकाळी मी 9:30-10 वाजता घरी आली, थोडीशी फ्रेश झाले, फराळ बनवलं, आतीच्या पप्पांना फराळाचं दिलं टिफिनला, ते गेले। त्याच्यानंतर थोडा 2-1 तास मी आराम केला। त्याच्यानंतर आतिशला घ्यायला गेले, आले, घरातील सर्व कामं आवरली। आता फक्त मला फरशी पुसायची राहिली आणि मग मला संध्याकाळचं म्हणजे पूजा वगैरे करायची आहे, तिथून स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि मस्त मग सुवासिनींना बोलवायचं वगैरे आहे। तर बघूया मग, आणि मी माझ्या पद्धतीनं कशी पूजा मांडते हे पण मी तुम्हाला दाखवते। तर चला मग व्हिडिओ बघा। मग कंप्लीट 4 वाजले होते आणि मग मी मस्त अशी फरशी वगैरे चांगली पुसून घेतली, कारण महालक्ष्मीची पूजा घरामध्ये आपण करतो तर घर पहिलं स्वच्छ पाहिजे, त्यामुळे चांगली फरशी पूर्ण घरात असं क्लीन करून घेतलं आणि नंतर म्हटलं आता पूजा मांडून घेऊया, कारण पूजा मांडण्यासाठी खूप वेळ लागतो। मला ना व्यवस्थित पूजा मांडली नाही तर मग मन असं माझं नेहमी असं राहतं की नाही, आजची पूजा काही व्यवस्थित मांडलेली नाही। त्यामुळं मी अगोदर तांब्याचं भांडं वगैरे छान असं पितांबरीनं घासून घेतलं आणि मग छान अशी पूजा मांडायला तयारी केली, सुरुवात केली। आणि मला ना अशी प्रॉपर व्यवस्थित पूजा मांडल्याशिवाय मनाला असं बरोबर वाटत नाही। आणि ह्या 2 ज्या छोट्या समय आहेत त्या मी खास ह्या महालक्ष्मीसाठीच घेतलेल्या आहेत। दरवर्षी असं छोट्याशा समय लावल्या तर ते पूजेची मांडणी पण सुबक आणि छान व्यवस्थित दिसते। तर मी पूजा मांडून घेतली आणि मग नंतर बाहेर पण दारामध्ये झाडू वगैरे मारून घेतला होता, पण ह्या ज्या पायऱ्या आणि बाहेरचा पॅसेज आहे तो जरा पुसून घेतला म्हणजे आणखी जास्त प्रसन्न वाटतं आणि रांगोळी छान वाटते काढायला। पुसून वगैरे घेऊन मग मी अशी रांगोळी मस्त अशी दारामध्ये छोटीशीच काढून घेतली होती, कारण मग संध्याकाळी सगळ्या बायका वगैरे येतात, लहान मुलं येतात, तर रांगोळी सगळी पुसली जाते तर मग अजूनच ते खराब दिसतं। त्यामुळं मी अशा वेळेस ना एकदम छोटीशीच रांगोळी काढते। आणि मग पूजेच्या पुढे पण हे जे आहे ते मी दिवाळीमध्ये घेतलं होतं, ऑनलाईन घेतलेलं आहे, तर त्यामध्ये पाणी टाकून थोडी फुलं आणि चारी बाजूला 4 छोट्या छोट्या पंत्या लावल्या ना तर खूप सुंदर डेकोरेशन दिसतं त्याचं, म्हणून मी ते घेतलेलं होतं। तर मग मी पंत्या त्याच्यानंतर लावणार आहे आणि छोटी रांगोळी काढून घेतली। खरं तर मला आज ही रांगोळी अजिबात पसंत नव्हती, पण काही सुचत पण नव्हतं काय करायचं, तर मग तशी रांगोळी केली। तोपर्यंत मी गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं होतं आणि भात, तर म्हटलं दोन्ही कामं एकसाथ होतील। त्यानंतर दूध हे मला मसाले दूध बनवायचं होतं, तर ड्रायफ्रूट्स वगैरे चेचून घेतले, म्हणजे थोडेसे कट वगैरे करून घेतले आणि मग त्यामध्ये टाकलं। तर तूप, ड्रायफ्रूट्स आणि साखर वगैरे टाकली, वेलची टाकली आणि मावा वगैरे थोडासा टाकला आणि छान दूध आटवून घेतलं की टेस्ट लागतं। आणि त्यासोबतच पीठ वगैरे मळून घेतलं, कारण मग स्वयंपाक लवकर आवरला म्हणजे संध्याकाळी जास्त काही होत नाही आणि सगळ्या म्हणजे आपल्याकडे पण बायका येतात पाया वगैरे पडायला आणि आम्ही सुद्धा सगळ्यांच्या घरी जाते, त्यामुळे मग नंतर स्वयंपाकाला खूप वेळ होतो। तर मग अगोदर म्हटलं स्वयंपाक उरकूया, तोपर्यंत 7 वाजले होते, आधीचं पण ट्युशनचं टायमिंग झालं होतं। मला ना अगोदर सर्व स्वयंपाक उरकून देवीला नैवेद्य दाखवून नंतर पुस्तक वाचायचं होतं देवीचं, म्हणजे कसं मग एकदा स्वयंपाक झाला म्हणजे आतिश आणि त्याच्या पप्पांचं काही टेन्शन नसतं आणि मग नंतर मीही परत स्वतः पण मोकळी झाले असते की सगळ्यांच्या घरी पाया वगैरे पडायला जाण्यासाठी। म्हणून मग मी ना आज मस्त असं भात आणि मिक्स भाजी, मसाले दूध आणि चपाती आणि थोडंसं तळण असं काही बनवलं होतं। तर हे जे मी मिक्स भाजी बनवली होती त्यामध्ये जास्त काही नाही, वाटाणे, फ्लावर आणि बटाटा असं बनवलं होतं आणि डायरेक्ट मसाला मिक्सरला वाटून घेतला होता। लसूण, जिरं, खोबरं, नंतर टमाटा, कांदा सगळं एकसाथच कच्चंच वाटलं होतं आणि मग हे तेलामध्ये मी फ्राय केलं। पण खूप छान टेस्टी भाजी झाली होती, अशी सिंपल आणि पटपट अशी बनवली होती आणि तरी खूप टेस्ट झाली होती त्याला।
आणि मस्त भाजी वगैरे बनवून घेतली. पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं, कारण मग स्वयंपाक संपला की मला पुस्तक वाचायचं होतं, त्यामुळे अगोदर सर्व स्वयंपाक करून घेतला. चपात्या वगैरे बनवून घेतल्या. म्हटलं मग पूजेचं ताट तयार करून देवीला नैवेद्य दाखवून पूजा वाचून घ्यायची आणि मग सगळ्या बायकांना घरी बोलवायचं आणि मग जे आहे ते आपलं उद्यापन करायचं. त्यामुळे माझं अगोदरच सगळी पूर्वतयारी मी करून घेतलेली होती. नंतर पूजेचं ताट तयार करून घेतलं. देवीला मस्त असं हळदी कुंकू लावून घेतलं. मनोभावे प्रार्थना केली की देवी माते तू सगळ्यांना सुखात आनंदात ठेव, सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव आणि माझ्या घरी तुझी अशीच नेहमी साथ असू दे मला, माझ्या संसाराला, अशी देवीकडे मस्त अशी प्रार्थना केली. नैवेद्य दाखवला आणि मला स्वतः पण असं साडी वगैरे नेसून छान तयार व्हायचं होतं, कारण आजचा एकच दिवस भेटतो की आज साडी नेसायची. कारण एरवी कामाच्या ह्याच्यात आपण रोजची काही साड्या आपण नेसत नाही, तर आज पूजेनिमित्त देवीच्या उद्यापनानिमित्त मला साडी नेसायची होती. मग स्वामींनाही आणि देवघरातही छान असा नैवेद्य दाखवून घेतला. संपूर्ण ताट देवीच्या समोर ठेवलेलं, देवीला छान असा नैवेद्य दाखवला आणि तुम्ही पाहू शकता की देवीचे रूप किती सुंदर दिसत आहे. अगदी मला खरंच असं वाटत होतं की नंतर नजर काढायची म्हणून. आणि खरंच खूप छान पूजा, छान मांडणी वगैरे झाली होती आणि खूप घरामध्ये प्रसन्न असं वाटत होतं. वातावरण खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. आणि हे ते दिवे होते ते मी नंतर लावणार होते. नंतर मी स्वतः छान अशी तयार झाली साडी वगैरे नेसून. मला साडी कशी दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तिला त्यानंतर मी महालक्ष्मीचं जे गुरुवारची कहाणी जे पुस्तक आहे ते मी वाचून घेतलं. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्याने महालक्ष्मी केली, सांगण्याप्रमाणे भक्तिभावानं केलं. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदली. इथे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे मंत्रिसभा व राणीसोबतच्या नेत्यांचं राज्य ऐश्वर्य वैभव सर्व गेलं व तिने अनन्य दशा केली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया आहे, तो आपल्याला साडी देईल. त्याप्रमाणे वधूसह स्वामींच्या लग्नाला तो तळ्याच्या काठी बसला असताना शंभरीच्या दासीला त्याच्या राजलक्ष्मीचा दासी गुरुवारच्या कहाणीचे बुक वाचून घेतले आणि नंतर देवीची छान आरती केली. आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना बिल्डिंगमधल्याच आहेत, त्यांना मी हळदी कुंकवाला वरती बोलवले आणि सगळ्यांना एक पोती केळी आणि फूल असं देऊन उद्यापन केलं. खूप दिवसांनी आम्ही सगळ्याजणी एकत्र भेटलो होतो, त्यामुळे हसी मजाक, एकमेकींना चिडवाचिडवी असं काही चालू होतं आणि खरंच छान वाटत होतं, अगदी प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि सगळ्या खूप दिवसांनी भेटल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतं, त्यामुळे रोजचं काही भेटणं होत नाही. येता जाता कधी भेटलं तरच बोलणं होतं. पण अशा निमित्तानं सगळ्याजणी घरी येतात, एकमेकीशी गप्पा मारतात, बोलणं होतं आणि खरंच वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. तर अशी काहीशी माझी आजची गुरुवारची पूजा झाली होती आणि ह्या सगळ्यांना बोलवून उद्यापन केलं होतं.
मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी मी फक्त पोती, केळी आणि एक फूल असंच देते, दुसरं काही वाण देत नाही. कारण मी सेपरेट नंतर हळदी कुंकू करते. जेव्हा संक्रांत होऊन जाते त्याच्यानंतरच मी हळदी कुंकू करते. त्यामुळे मी वाण आत्ता आणत नाही. त्यावेळी माझ्या जवळपास सगळ्या मैत्रिणींना मी बोलवते. जे काही माझ्या ओळखीतल्या इथे आहेत, माझ्या कामावरच्या म्हणा किंवा मी अगोदर राहत होते तिकडच्या, सगळ्यांना मी तेव्हाच बोलवते आणि वाण पण छान असं आणते आणि हळदी कुंकूही मोठं करते. तर तोही व्हिडिओ मी नंतर पुढे तुम्हाला दाखवेनच. तर असं काहीचं सगळ्यांना पोती वगैरे दिलं आणि उद्यापन केलेलं आहे. व्यवस्थित जावा, आपापली चप्पल घेऊन जावा, पदर सांभाळा, खाली वंश बाळा, खाली बघ, खाली बघ बाळा चप्पल. हाय. नंतर मीही माझं आवरलं, त्यांच्या घरी हळदी कुंकवाला गेले आणि तिथून मी जिथे अगोदर राहत होते तिकडे मैत्रिणींनी बोलवलं होतं, तर तिकडेही जाण्यासाठी निघाले. आणि कारण अगोदर सगळ्यांनी मला फोन केले होते की हळदी कुंकवाला ये म्हणून, तर मग मी इथूनच त्यांच्याकडे जाऊन आले. लास्टचे मेहमान आमच्याकडचे आजचे. कंप्लीट 11:30 वाजलेत. हाय मैत्रिणींनो, आता वाजलेले आहेत 11:15. तरीही मी अजून उपवास सोडलेला नाही. कारण बरोबर 3 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत मी फुल बिझी होते. आणि जेव्हा मग पूजा वगैरे मांडली आणि नंतर सर्व माझ्या बिल्डिंगमधल्या सुद्धा सगळ्या सुवासिनी माझ्याकडे आल्या होत्या हळदी कुंकवाला. छान सगळ्यांनी मस्त आम्ही हळदी कुंकू घेतलं. मी त्यांच्या घरी गेले होते आणि नंतर तिथून मी अगोदर जिथे राहत होते तिथेही माझ्या मैत्रिणींकडे मी गेले होते. त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं. सगळ्यांच्या घरी मी सुद्धा जाऊन आले, त्या सुद्धा माझ्याकडे आल्या होत्या. आणि आत्ताच 10 मिनिटांपूर्वी माझ्या वहिनी, भाऊ वगैरे पण येऊन गेले. खरंच आज खूप छान वाटते, खूप प्रसन्न वाटतंय आणि आजचा दिवस खूप छान गेला. आणि लक्ष्मी मातेकडे माझी हीच प्रार्थना आहे की नेहमी सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव, सगळ्यांच्या घरी लक्ष्मी नांदू दे आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव. आणि थोड्याच वेळात मी व्हिडिओ माझा शेअर करते. आधी मी जेवते.